लक्ष्मीच्या पावलांनीच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. डायनिंग टेबलवर कला आव्हांना म्हणतच असते की आबा हे कर्ज मी स्वखर्चानेच मिटवणार. त्यावर आबा म्हणतात, पोरी जेवढं माहेर असतं मुलींचं तेवढं सासरही त्यांचंच असतं. तू पैसे घे. पण त्यावर कला त्यांना नाही म्हणते आणि म्हणते, जर मी माझ्या सासरकडून पैसे घेतले ही माझ्या आईवडिलांना कळालं तर ते ओझं जास्त होईल त्यांच्या डोक्यावर. तुम्ही फक्त तुमचा आशीर्वाद असू द्या. आबा म्हणतात की तुझा हा स्वाभिमान एकदम कौतुकास्पद आहे आणि तुझ्या आईवडिलांप्रती तुझं प्रेम मी समजू शकतो, पण हे खूप मोठं कर्ज आहे. तेव्हा कला म्हणते, आबा तुमचा फक्त आशीर्वाद राहू द्या माझ्या मागे, मी सगळं ठीक करेल. मला त्यामुळे खूपच धीर मिळतो. आबा म्हणतात, बरं तुझ्या मर्जीप्रमाणे, पण मग काही असेल तर हा आबा तुझ्या पाठीशी आहे एवढं ध्यानात ठेव. एवढं बोलून आबा चाले जातात. ते गेल्यावर रोहिणी मनातल्या मनात विचार करते, कुठून आणणार आहे एवढे पैसे. रात्री बेडरूममध्ये कला तिचं आवरत असते. तेव्हाच अद्विक तिच्याकडे पाहून विचार करतो, काय नाटकी मुलगी ही, नुसती नाटक करते. मी कितीदा विचारलं तिला काय झालं आहे, काय प्रॉब्लेम आहे, की होऊ नये की चू नये, आणि आबांनी विचारलं तर लगेच सांगितलं. नाही नाही, मला तिला विचारलंच पाहिजे. मी तिला विचारतोच. व तो तिच्यासमोर जाऊन उभं राहतो. तिला थोडं रागातच म्हणतो, तुला मी किती दिवसापासून विचारतोय काय प्रॉब्लेम आहे, काय झालं आहे, मला तर काहीच सांगितलं नाही. आणि आबांना लगेच सांगितलं. त्यावर कला म्हणते, अरे काय झालं, तू चिडतो काय आहे. तेव्हा आद्विकला लक्षात येतो. म्हणतो, अरे सॉरी सॉरी सॉरी, माझ्या लक्षात नाही राहिलं, चांगला नवरा चांगला नवरा. व तो म्हणतो, अगं तुला किती वेळेस विचारलं मी काय झालं आहे, काय प्रॉब्लेम आहे, मग मी सॉल्व करून दिला असता ना. उगाच घरच्यांसमोर तमाशा झाला. आणि आता जो मी चिडलो ना, ते सहजच चिडलो, माझं काही तसं इंटेन्शन नव्हतं, त्यासाठी सॉरी. त्यावर कला म्हणते, आत्ताच नाही चिडला ना तू, ते तू जनरली नेहमीच चिडतो, पण काही दिवसापासून तुझा जो बदल झाला आहे ना तो आवडला हां मला. आणि ती हसते. तेव्हाच अद्विकचा फोन वाजतो व तो फोन उचलतो. त्याच्या ऑफिसमधून फोन असतो. तेव्हा तिथून त्याला कळते की डिझाईन्समध्ये थोडे चेंजेस आहे. तो बघतो म्हणून फोन ठेवून देतो व कलाला म्हणतो, खरे आपल्याला हे चेंजेस करायचे. व बेडवर बसून तो तिला दाखवतच असतो. ती म्हणते, अरे बापरे, यामुळे तर सगळ्या डिझाईन चेंज होतील पूर्वीच्या. त्यावर अद्विक थोडा चिडूनच म्हणतो, पण मग करावं तर लागेच ना. पण मग नंतर त्याला लक्षात आलं. म्हणतो, अगं आता तू कंपनीची एम्प्लॉई आहे ना, मग करावंच लागेल. हे सगळं कान देऊन रोहिणी ऐकत असते दरवाजाच्या बाहेर. मग विचार करते, अरे आता ही तर बिझनेस करते ना, म्हणजे हिला तर सॅलरी भेटतच असेल. मग त्यातून जर ती कर्ज फेडायचा विचार करत असेल तर पैशाचा हिशोब तर घ्यावाच लागेल. चला. व ती हॉलमध्ये जाते. तिथे सरोज एकटीच काम करत असते आणि ती म्हणते, सरोज वहिनी वातावरण कसं ना, कधी ढगाळ कधी पावसाळा आला आहे. त्यावर सरोज म्हणते, रोहिणी मला ना खूप काम आहे, तुला काही काम असेल तर एकदम स्पष्ट बोल, हे उगाच इकडच्या तिकडच्या गप्पा नको मारू. त्यावर रोहिणी म्हणते, बरं ठीक आहे तू कर काम, मी जाते. पण मग जायची ॲक्टिंग करून ती वापस थांबते व म्हणते, सरोज वहिनी तुला काय वाटतं गं, ही कला कसे कर्ज फेडणार. त्यावर सरोज म्हणते, जाऊ दे ना, आपल्याला काय करायचं आहे, करेल काय करायचं ते. रोहिणी म्हणते, सरोज बहिणी तू ना खूप साधी आहे. आता हिने बघ ना कसं केलं आबांसमोर, आबांची कशी सहानुभूती मिळवली. आता अद्विकला पण तसंच नको करायला. अद्विक पण तुझ्यासारखा साधा आहे ना, असं नको व्हायला, त्याने लगेच चेक काढून दिला. हे सगळं तिच्या डोक्यात भरवून ती तिथून चालली जाते आणि सरोज तिथेच विचार करत बसते. इकडे रूममध्ये कला डिझाईनच काढत असते. पण मग तिला सतत त्या माणसाचे बोलणे आठवते की जर तुम्हाला मुलगा असता तर त्यांनी हे डोंगर सहज उतरवले असते. मग ती विचारत करत असते आणि तिला डिझाईन जमत नाही. ती बघून अद्विक मनातल्या मनात विचार करतो, ह्या परिस्थितीत तर हिला काही सुचणारच नाही, ही अशीच मला तोंडावर पाडणार बहुतेक उद्या. मला काहीतरी करावं लागेल आणि चांगला नवरा होण्याचं हेच चान्स आहे. व तो तयारी करून गाणं म्हणायला लागतो व इतकं विचित्र गाणं म्हणतो ते ऐकून कला खूप हसत असते. सगळं त्याचं गाणं इतकं जोराचं असतं की तिकडे आबा बेडरूममध्ये, नंतर त्याची आई आणि सगळे इकडे येतात त्याच्या रूममध्ये. व तो तरी पण विचित्र गातच असतो, सगळे ऐकतात. तेव्हाच रोहिणी घसा करते. तेव्हाच त्याला दिसते की सगळे आपल्या रूममध्ये आले व तो उठतो आणि कलाला म्हणतो, बघ बघ सगळे कसे माझं गाणे ऐकून आले, तुला तर माझं गाणं आवडतच नाही आहे. त्यावर आबा म्हणतात, तू गाणं गातोय होय, मला वाटलं कोणाचा रेडिओ खराब झाला का. त्यावर सगळे तोंड दाबून हसत असतात.
तेव्हा अद्विक म्हणतो, आबा प्रॅक्टिस हो, थोडीशी प्रॅक्टिस केली ना, बघा मी कसा छान गातो. तेव्हा सरोज म्हणते, अद्विक तू काहीही कर बाबा, पण मग गाणं नको गाऊ. आणि हे सगळं म्हणताना कला हसत असते, त्यावर तिचे लक्ष जाते. व रोहिणी म्हणते, अद्विक आम्ही सगळे झोपलेलो होतो ना, तू काय गाणं गातोयस. रजनी पण त्याला म्हणते, अद्विक तू गातो तर छान आहेस, पण मग आम्ही सगळे झोपलेलो आहे ना, म्हणून मग आमची झोप मोड झाली. तेव्हा अद्विक म्हणतो, बरं ठीक आहे, तुमची झोप मोड झाली वय, चालेल मग. असं एवढं सगळं बोलून सगळे तिथून चाले जातात. रोहिणी थांबते व रोहिणी अद्विकला मी विचारते, अद्विक पण तू गाणं का गात होतास इतकं, तू कलासाठी गात होतास वय. आणि हे सगळं बोलताना मागेच सरोज ते ऐकते, पण मग अद्विक लगेच सावरून म्हणतो, नाही नाही मी तर माझा गात होतो. त्यावर रोहिणी म्हणते, बरं ठीक आहे चालू दे तुमचं. नंतर तिच्या लक्षात येते व ती लगेच म्हणते, नाही नाही गाणं नाही, तुमचं बाकी काय चालू आहे ते चालू द्या. आणि ते तिथून चालली जाते. ती गेल्यावर कला आणि अद्विक बेडवरच बसलेले असतात. कला बोलतच असते की तू आता भंगार गातोस ना. अद्विक चिडून चालला जातो तेव्हा ती त्याला मागून म्हणते, अरे तू चांगला गात होतास, पण गाण्याच्या थोड्या ना रिलिक्स चुकल्या, तू थोडं चुकला. तसं आपल्या नात्याला हे गाणं बरोबर शोभतं, पण मग गाणं तर असं आहे, बाकीचं तू छान गायलास. ते ऐकून अद्विक म्हणतो, अति आगाऊ. आणि कला म्हणते, आगाऊ. दुसऱ्या दिवशी सकाळी बेडरूममध्ये कला तिची डिझाईन्स बनवत असतानाच अद्विक लॅपटॉपवर काम करत असतो. तेव्हाच कलाचा मोबाईल वाजतो. कला म्हणते, हां आई बोल. त्यावर तिकडून कलाची आई म्हणते, कला तू बरी आहेस ना. तेव्हा कला म्हणते, अगं मला काय झालं आहे. तेव्हा संगीता तिला म्हणते, अगं काल जावई बापूंचा काजलला फोन आला होता. ते विचारत होते की तुझ्या बहिणीची मनस्थिती ठीक नाही आहे, तर मग काय करायचं. त्यावर काजल उलटं ती त्यांनाच विचारत होती, मग काय करायचं. दोघं बोलत असताना नंतर अद्विक काजलला म्हटला, अगं बाई ती तुझी बहीण आहे ना, तर तुला माहिती आहे तिचं मूड ऑफ असल्यावर काय करावं लागतं. तेच मग मी तुला तेच विचारत होते. हे सगळं ऐकतच असते कला आणि चोरून अद्विककडे बघत असते व तिला कालचं आठवून हसू येते. त्यावर संगीता तिला विचारते, बरं मला सांग ना, मग काय केलं जावई बापूंनी तुझा मूड ठीक करायला. तेव्हा कला म्हणते, तुला काय करायचं आहे गं एवढं सगळं डिटेलमध्ये विचारून. आणि मग ती थोडं अद्विककडे बघून म्हणते, तुझ्या जावई बापूंनी ना काल माझ्यासाठी ना एकदम सुरेख आवाजात गाणं गायलं. ते ऐकूनच अद्विकला खूपच ऑकवर्ड फील होते. इकडे संगीता कलाला समजवते, कला मला वाटतंय ना की या पूजेपासून ना ते तुझ्याशी खूपच चांगलं वागत आहे. तुमचं नातं सुधारण्याचा मला चान्स दिसतोय, तर तू पण ना थोडं त्यांच्याशी नीट वागत जा. तेव्हा कला म्हणते, मी नीट वागत जाऊ म्हणजे काय, तो कसा चिडतो मध्ये मध्ये. ते सगळं अद्विक ऐकतच असतो. तेव्हा संगीता म्हणते, तुझ्यासारखे बायको भेटल्यावर चिडणारच ना. कला म्हणते, आई मी तुझी मुलगी आहे ना, तू मलाच कसं असं बोलू शकते. माझा जावई करत असते. तुझे जावई बापू ना काही एवढे सरळ नाही आहे. ते ऐकून संगीता पण तिला चिडवते, बरं ठीक आहे काळजी घे हां, तुझी पण आणि माझ्या जावई बापूंची पण. एवढं बोलून ती फोन ठेवून देते. व कला म्हणते, माझी तर कोणाला किंमतच नाही आहे, माझी आईसुद्धा अशीच करते. तेव्हा अद्विक म्हणतो, गाढवाला गुळाची चव काय. कला ऐकते व म्हणते, काय बोलला तो, काय बोलला. तेव्हा अद्विक म्हणतो, अगं मी तुला म्हणत होतो तुझ्या आईला कळालो मी कसा आहे, पण मग तुला माझी किंमत नाही आहे. तेव्हा कला म्हणते, तू उगीच चिडून बोलू नको हां माझ्याशी भांडून. तू फक्त एक माणूस म्हणून कसा आहे त्यावर चर्चा चालू होती, पण तुला तर सगळं अंगावरच ओढायची सवय लागली आहे. कला म्हणते, ते काय ना माझी आई खूपच साधी आहे, तिला सगळं जग ना एकदम साधं सरळच दिसतं. तेव्हा अद्विक चिडतो, तुला म्हणायचं काय, मी साधा सरळ नाही आहे. तेव्हा कला म्हणते, आता बघ कसा चिडून बोलतोय, एवढ्या दिवसापासून कशाला चांगलं बोलायचं नाटक करतोय. अद्विकच्या लक्षात येते व म्हणतो, अरे यार मी तर माझ्याच नादात तिला चिडून बोललो, काय आहे. आता जर हिला माझ्यावर डाऊट आला की मी नाटक करतोय तर माझा सगळा प्लॅन फ्लॉप आहे. मला ना हिच्याशी बोलताना सावधपणेच बोलायला लागतं. पण तो म्हणतो, सॉरी हां, डावात बोलून गेलो मी, पण तू पण काही कमी नाही आहेस, उगाचच मला डिवचत असते हो की नाही. त्यावर कला म्हणते, इट्स ओके व म्हणते, आगाऊ. व तो पण मनातल्या मनात म्हणतो, अति आगाऊ. आजच्या भागात एवढेच. अद्विक आणि कलाची अशीच नोकझोक ऐकण्यासाठी उद्याचा भाग नक्की बघा. व तुम्हाला काय वाटते, कला कशी करेल अरेंजमेंट पैशाची. अद्विक खरंच पडेल का प्रेमात कलाच्या, की तो असाच नाटक करेल.
आणि हे सगळं सगळ्यांसमोर आल्यावर कायच निर्णय असेल आबाचा आणि कलाचा, तुम्हाला जे वाटत असेल ते प्लीज कमेंट करून कळवा. आणि आजचा भाग आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.